सर्वांचं या संध्याकाळीन सत्संगामध्ये स्वागत आहे. जय राधा माधव जय कुंज विहारी राधा माधव जय राधा माधव जय कुंज विहारी राधा माधव जय जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी गोपी जन वल्लभ जय जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव जय कुंज विहारी जय राधा माधव जय कुंज विहारी जय हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण म्हणा प्रेमा म्हणा मोठे म्हणा आया वाजवा हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम
Sai Gaurango, Sai Gaurango, Sai Gaurango, Sai Gaurango, Sai Gaurango, Sai Gaurango, Gaura Hari, Sai Gaurango, Gaura Hari, Sai Gaurango, Gaura Hari. Jai Sachidananda, Jai Sachidananda, Jai Sachidananda, Jai Sachidananda, Jai Sachidananda, Jai Sachidananda, Gaura Hari, Jai Sachidananda, Gaura Hari. Jai Sachidananda, Gaura Hari, Jai Sachidananda, Gaura Hari. Nityananda Ram, Jaya Nityananda Ram, Nityananda Ram, Nityananda Ram, Nityananda Ram, Jaya 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 Nityananda Ram, Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, 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 Radhe Ram, Jaya Radhe Ram, 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 Radhe Ram, Jaya Radhe Ram. Sitaram Lakshmana Hanuman, 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 Sitaram Lakshmana Kumar, Jaya Kumar, 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 Jaya Kumar, Kumar, Jaya Kumar, Kumar, Jaya Kumar, Kumar, Jaya Hari
गुरु महाराज की जो बड़ी माता है उनके बड़े सुपुत्र है, महाराज के परिवार से ही संबंधित है। और प्रभु जी जैसे कॉलेज में प्रोफेसर है, वो बहुत बार हम निवेदन करते हैं कि प्रभु जी आइए, बड़ी मुश्किल से प्रभु जी ने हमारा निवेदन स्वीकार किया। और प्रभु जी पिछले 20-22 साल से भक्ति में लगे हुए हैं, महाराज से दीक्षित है। महाराज का तो वैसे पूरा परिवार महाराज से ही दीक्षित है। प्रभु जी महाराज के बहुत प्रिय है और सेवा भी करते हैं। पास आते नहीं दादा महाराज के, लेकिन दूर से सेवा करते हैं। और प्रभु जी वैसे शास्त्र में भी बहुत अच्छे हैं, निपुण है, अच्छे से व्याख्या करते हैं। आज हमारा सौभाग्य है कि प्रभु जी हमें यहाँ पे अपना दिव्य स्थान प्रदान करने के लिए आए हैं और अनुरोध करते हैं कि भविष्य में भी प्रभु जी आते रहे, हमें अपना संग प्रदान करते रहे। तो प्रभु जी का महामंत्र उच्चारण करके स्वागत करेंगे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। और प्रभु जी से निवेदन है वो आगे आगे आते हैं, बाद में हम जाते हैं तो उनको बैठने की जगह नहीं मिल पाती। और उनके पास मोबाइल है, अपना मोबाइल साइलेंट पे रखिए। हरे कृष्णा। प्रभु जी को एक बार बोलिएगा, माता जी को एक बार, ठीक। हरे कृष्णा। हरे कृष्ण। सर्वांनी माझ्या पाठीमागून म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आपण आज स्कंद 3 अध्याय 23 श्लोक 56 घेणार आहोत। या अध्यायाचं नाव आहे देवहूतीचा शोक। यामध्ये जो हा श्लोक आहे त्याचं मी प्रथम वाचन करेन। नेह यत् कर्म धर्माय न विरागाय कल्पते न तीर्थपद सेवाये जीवनपि मृतो हि स। नेह यत् कर्म धर्माय न विरागाय कल्पते न तीर्थपद सेवाये जीवनपि मृतो हि स।
नेह यत्कर्म धर्माय न विरागाय कल्पते न तीर्थपद सेवाय जीवनपि मृतो हि स। छप्पन ही बोला था मुझे मैसेज में। ठीक है, हाँ मुझे जो मैसेज आया ना, हाँ ठीक है। ठीक है चलिए। हरे कृष्ण हरे कृष्ण। तर आपल्याकडे पुस्तक नसेल मग आता हा श्लोक तरी दुसराच लिहिलेला आहे। हा 57 लिहिलेला। ठीक आहे, कोण वाचणार? पुस्तक देऊ आपल्याला? आपल्यापैकी एक जण कोणी वाचणार? हा नेह यत्कर्म धर्माय न विरागाय कल्पते सेवाय जीवन अपि मृतो हि सा। नेह यत्कर्म धर्माय विरागाय कल्पते न विरागाय कल्पते न तीर्थपद सेवाय जीवन अपि मृतो हि सा। नेह यत्कर्म धर्माय नेह यत्कर्म धर्माय न विरागाय कल्पते न विरागाय कल्पते न तीर्थपद सेवाय न तीर्थपद सेवाय जीवन अपि मृतो हि सा। जीवन अपि मृतो हि सा। ठीक आहे, शब्दार्थ न नाही इह येथे यत जे कर्म कर्म धर्माय धार्मिक जीवनाच्या पूर्णत्वासाठी न नाही विरागाय विरक्तीसाठी कल्पते नेते न नाही तीर्थपद भगवंतांच्या चरण कमळांची सेवाये भक्तिपूर्ण सेवेमध्ये जीवन जिवंत असूनही अपि जरी मृत ही खचितच स तो। श्रील प्रभुपादांच्या द्वारा भाषांतर व तात्पर्य। ज्याचे कर्म त्याला धार्मिक जीवनात उन्नत करीत नाही, ज्याची धार्मिक अनुष्ठाने त्याला उन्नत करून वैराग्याकडे नेत नाहीत आणि वैराग्यामध्ये स्थित असलेल्या मनुष्याचे वैराग्य त्याला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये उन्नत करीत नाही, तो जिवंत असला तरी त्याला मृतच समजावयास हवे। तात्पर्य, देवहूतीचे म्हणणे आहे की ती आपल्या पती बरोबर इंद्रिय तृप्तीसाठीच राहण्यामध्ये आसक्त असल्या कारणाने तिचे संपूर्ण आयुष्य व्यर्थच आहे। कारण इंद्रिय तृप्तीमुळे कोणासही भवबंधनातून मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही। मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्माची परिणिती जर धार्मिक जीवनात होत नसेल तर तो व्यर्थ खटाटोपच आहे। प्रत्येकाचा स्वभावताच काही ना काही कर्म करण्याकडे कल असतो आणि हे कर्म जेव्हा धार्मिक जीवनामध्ये त्याला उन्नत करते, धार्मिक जीवन वैराग्यामध्ये उन्नत करते आणि वैराग्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये उन्नत करते, तेव्हा त्याला त्याच्या कर्मामध्ये पूर्णत्व प्राप्त होते। भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या कार्याची परिणिती अंततः भक्तिमय सेवेमध्ये होत नाही ते कार्य निश्चितच भौतिक जगातील भवबंधनास कारणीभूत होते। यज्ञार्थ कर्मणो अन्यत्र लोकोय कर्म बंधना। ज्या मनुष्याची आपल्या स्वाभाविक कार्यापासून भक्तिमय सेवेच्या स्तरापर्यंत यथाक्रम उन्नती होत नाही
त्याला जिवंत असूनही मृतच समजले पाहिजे. ज्या कार्याची परमावधी कृष्ण भावनेच्या आकलनामध्ये होत नाही ते निरर्थकच समजावे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामी नामिने. नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. प्रथमतः या इचलकरंजी सत्संग केंद्राची जी काही TMC म्हणतात, टेम्पल मॅनेजमेंट कमिटी, त्या सर्व कमिटीचा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी ही सेवेची संधी मला दिलेली आहे. आणि मी विचारात पडलोय की जे माझ्या मनामध्ये आहे ते बोलायचं किंवा न बोलायचं, की हा माझा भागवतम क्लास देण्याचा पहिलाच अनुभव. तेव्हा मी प्रभूजींना म्हणालो की नाही प्रभूजी, मी कधी भागवतम वरती भाष्य नाही केलं. प्रभूजी म्हणाले काय कठीण आहे, या. त्यांनी नोट बनवून दिली की अगोदर काय म्हणायचं, नंतर काय म्हणायचं, नंतर काय म्हणायचं, नंतर काय म्हणायचं, नंतर काय, असे नोट बनवून दिली. मी म्हटलं श्लोकाचं काय, तुमचा श्लोक मी म्हणतो, या तुम्ही या. अर्थात त्यांचं प्रेम आहे, सर्वांचंच प्रेम आहे, की जे काही दररोज तुम्ही, प्रभूजींचाही विचार असेल कदाचित की रोज आम्ही फिस्ट खातोय, आता थोडीशी भाजी भाकरी खाऊया, असा कदाचित विचार असेल. आणि दुसरं इथं स्नेह तर निश्चितपणे आहेच, प्रेमी आहे. मला आठवते की खूप वर्षापूर्वी जेव्हा इथं सत्संग सुरू झाला होता, तेव्हा एकदा मी इथं सत्संग घेतला होता. त्यावेळेस ही माझ्या समोर ससनाम प्रभूजी नाहीत, हे प्रभूजी होते, दामोदर सखा प्रभूजी होते, ससनाम प्रभूजी होते. तेव्हाही मी म्हणालो की त्यांना, तेच आज पुन्हा म्हणतोय की मला शिकवण्यासाठी हे एक होम पिच म्हणतात ना, होम ग्राउंड आहे, असं मला कदाचित वाटतं आणि आहे. सुरुवातीच्या काळात मी इथं आलो आणि मी शिकलो थोडस, फार मोठं शिकून गेलो असं नाही, परंतु त्यांचा कृपाशीर्वाद, त्या वैष्णवांचा, की जसे की सहस्रनाम प्रभूजी 40 वर्ष होऊन गेले इस्कॉन मध्ये आहेत. वैष्णवांचा संघ खूप महत्वाचा असतो, आशीर्वाद खूप महत्वाचा असतो.
दामोदर सखा प्रभूजी की ज्यांनी 2 तप इस्कॉन मध्ये खर्ची घातली, आणि सर्वच आहेत, परंतु तिसरं नाव घेतल्याशिवाय ज्याला पूर्णत्व येत नाही, की कृष्ण भक्त कृष्ण रसायन प्रभूजी, अद्भुत रसायन, की त्यांना माहित नसेल, परंतु मी आपल्याला सांगतो की मी नेहमी अधिकृत माझे अनेक ज्याला आपण म्हणतो काउन्सिलर, शिक्षा गुरु, अनेक जसं गुरु महाराज, सीता माताजी, आपले सहस्रनाम प्रभूजी, दामोदर सखा प्रभूजी, आमची महालक्ष्मी माताजी, हे सर्वांना आपल्याला परिचित असणारे, परंतु मी सर्वांच्याकडून शिकत असतो. प्रभूजींच्याकडून पण मी एक गोष्ट शिकलो, आणि ती म्हणजे प्रभूजी जेव्हा जेव्हा राधा गोपालजींना भेटायला यायचे तेव्हा ते रिकामे यायचे नाही, भरपूर काही घेऊन यायचे. अर्थात मी काही भरपूर घेऊन जात नाही, कारण यथाशक्ती खारीचे थोडस घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करतो नेहमीच. कधी कधी विसरतो तेव्हा मला बरोबर प्रभूंची आठवण येते. प्रभूजी नेहमी येताना काही ना काहीतरी घेऊन यायचे बघून. तेव्हा या तिन्ही वैष्णवांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणीच बरेच परिचित आहेत. आम्ही यदुनंदनाचार्य प्रभूजी, आम्ही 1 महिना बरोबर दामोदर सखा प्रभूजी आणि अभिमन्यू सूत प्रभूजी, असंच नाव आहे ना, अभिमन्यू सूत प्रभूजी, आम्ही परिक्रमा करत होतो. 1 महिना परिक्रमा केली. आणि दामोदर सखा प्रभूजी तर मला माझे शिक्षागुरु आहेत आणि ते राहतील. इतरांनी प्रोत्साहन दिलं घरातल्यांनी, परंतु खरं शिक्षण जेव्हा जेव्हा मला काही प्रश्न निर्माण होतात, तेव्हा मी त्यांना फोन करत असतो आणि विचारत असतो, अनेक गोष्टी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. तेव्हा आताही आपण हा श्लोक झालेला आहे, मग पुढं काय? हा श्लोक इतका अद्भुत आहे आणि इतका महत्वपूर्ण आहे की याच्यावरती कितीही जरी भाष्य केलं तरी हा भाष्य पूर्ण नाही होणार. कारण संपूर्ण जे काही इस्कॉन म्हणा किंवा आध्यात्मिक जगत म्हणा, आध्यात्मिक जगतामध्ये जी भक्तीची प्रक्रिया आहे ना, ती भक्तीची प्रक्रिया या 4 ओळीच्या या श्लोकामध्ये आपल्याला लपलेली पाहायला मिळते. त्याच्या पायऱ्या जर आपण बघितल्या तर कर्म, धर्म, वैराग्य, भक्ती है ना. कर्म बघा, कर्म, धर्म, वैराग्य आणि भक्ती. आणि हा श्लोक कुठं आलेला आहे? देहूती माता कर्दम मुनींना संभाषण करत आहे. श्लोक म्हटलेलं आहे टायटल मध्ये प्रभुपादांनी याला. आणि आपल्याला असं वाटतं, काय वाटतं की देहूती माता तिनं भोग केला असं तिचं मत आहे, तिनं कर्दम मुनीचा संग केला असं मत आहे तिचं, परंतु ती आध्यात्मिक उन्नती करू शकली नाही, भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकलं नाही असं ती म्हणत जरी असली तरी ते आपल्याला शिकवण्यासाठी म्हणते. कारण तिचं जे काही दिव्यपण आहे, मोठेपण आहे, हे मोठेपण आपल्याला अनेक गोष्टीतून दिसते. ती एका सम्राटाची कन्या आहे आणि तिनं वर निवडला कोण? एक योगी है ना, की ज्या योगीकडं लंगोटी शिवाय काय नाही, कमांडोलू याच्याशिवाय काही नाही, फार तर झोपडी है ना, याच्याशिवाय काही नाही. ती सामान्य असेल का? ही जी काही तिचे चयन करणं किंवा वर निवडणे सामान्य असेल का? नाही, ही सामान्य गोष्ट नाहीये. स्वतः कर्दम मुनींनी सुद्धा सांगितलं. कर्दम मुनी म्हणतात की तू जी काही माझी सेवा करतेस, तू जी काही माझी सेवा केलीस, त्यामुळे तुझं जे काही शरीर आहे, हे शरीराची जी काही तू नासाडी केलेली आहेस, श्रम करून शरीर झिजून गेलं, मराठी भाषेमध्ये झिजून गेलं, असं शरीर क्रश बांधलं. आणि हे जे काही तू शरीर क्रश बनवलेलं आहेस, ही काही सामान्य गोष्ट नाही म्हणे. कर्दम मुनी म्हणतात, जे पूर्ण शास्त्र जाणतात ते काय म्हणतात, सामान्य गोष्ट नाही. का म्हणे, तर या भौतिक जगामध्ये जो कोणी जन्म घेतो ना, त्याला आपलं शरीर काय आहे, अधिक प्रिय आहे. आणि असं असताना तू काय केलंस म्हणे, माझ्यासाठी हे शरीर झिजवलंस. म्हणजे ही गोष्ट देवहूतीची जे काही मोठेपण आहे ते मोठेपण सिद्ध करते.
आणखीन मोठेपण, याच्यापेक्षा मोठेपण म्हणजे काय, साक्षात भगवंतच देवतीच्या पोटी जन्म घेतात, म्हणजे ती काही सामान्य स्त्री नाही. आणि कोणत्या सामान्य स्त्रीला असा प्रश्न पडेल है ना? आपण अनेक लोक, दीक्षा घेतलेले लोक, आपण संसारी असणारे लोक, आपल्याला असा कधी प्रश्न पडलाय का जसा देवतीला पडलाय तसा? देवती काय म्हणते की असं कर्म की ज्या कर्मामुळं धर्मामध्ये उन्नती होत नाही, असा धर्म की ज्या धर्मामुळं वैराग्य प्राप्त होत नाही, आणि असं वैराग्य ज्यामुळे भक्ती प्राप्त होत नाही, हे सर्व काय म्हणे निरर्थकच आहे. असा व्यक्तीचं शरीर जिवंत असून सुद्धा तो मृतच आहे, हे सुचायला सुद्धा दिव्यपणच असावं लागतं. म्हणजे ती माता दिव्यच आहे. आणि आपल्याला मी म्हणालो की ह्या चारच जे काही कर्म, धर्म, वैराग्य आणि शेवटी काय भगवंतांची प्रीती, भगवंतांची भक्ती, हे जे काही मार्ग आहेत, ज्याला भुक्ती ते भक्ती असं दुसऱ्या शब्दात म्हणतात. भुक्ती ते भक्ती हे एका श्लोकामध्ये सांगितले. म्हणजे संपूर्ण आपण ज्याला म्हणतो ना की भक्तीचं सार याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग याच्यामध्ये जर आपण विचार केला, विशेषतः मी खूप मोठं टिप्पण केलेलं जरी असलं तरी अनेक गोष्टीची सूक्ष्म अशी चर्चा पाठीमागच्या क्लासमध्ये झालेला आहे. हे लक्षात घेऊन मी थोडक्यात काही गोष्टी मी आपल्याला सांगतो की बघा, आपण विचार करा की या भौतिक जगामध्ये अनेक लोकांना जे सहज प्राप्त होत आहे त्याची मुळातच काही किंमत राहत नाहीये. सहज प्राप्त होते त्याची मुळात आपल्याला किंमत राहत नाही. आणि प्रभुपाद म्हणतात की जीवन म्हणजे डिक्शनरी आहे. जीवन म्हणजे काय, डिक्शनरी आहे. की या भौतिक जगामध्ये जो कोणी जन्माला आलेला आहे तो जीवन रूपी डिक्शनरी खोलतोय आणि आपल्या आपल्या जीवनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. मग उदाहरण जर द्यायचं झालं, अनेक उदाहरण देत आहेत. कर्म बरेच लोक भारतात आणि विशेषतः भारतामध्ये हे मोठ्या प्रमाणात आहे. जिथं पिकतं तिथं पिकत नाही असं म्हणतो, तशी गोष्ट घडते. किंवा जे सहज प्राप्त होतं त्याला काही महत्व नाही असं आपल्याकडं विशेषतः सनातन धर्मामध्ये झालेलं आहे. आणि अनेक लोकांना अनेक गोष्टी प्राप्त करण्यासाठी धडपडावं लागतं आणि आपल्याला मात्र सहज प्राप्त होत. उदाहरणार्थ कर्माच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर किती प्रकारे कर्म भारतामध्ये करतात. बघा किती प्रकारे कर्म करतात. उदाहरण सांगतो, एका लॉरीच्या ट्रकच्या पाठीमागे लिहिलं असतं, काय लिहिलं असतं, कर्म ही पूजा. आता त्या ड्रायव्हर साठी काय पूजा असेल त्याला माहितच नाही, तो समजूनच घेत नाही. तो उठतो, कुठंतरी लॉरी लावतो, संध्याकाळच्या वेळेस ढाब्यावरती हात मागे सारून है ना, जे खाऊ नये ते खातो, जे पिऊ नये ते पितो, पहाटेच उठतो, गाडीला स्टार्टर मारतो, पुढे चाललेला आहे ना. पुन्हा पुढचं गंतव्य, दररोजचं जीवन असंच चाललेलं आहे. आणि कर्म ही पूजा. एखाद्या महानगरातला व्यक्ती काय करतोय, पहाटेच उठतोय, बरं ना, पहाटेच उठतोय. आणखीन काय करतोय, आपल्या लहान मुलांना काय करतोय, आंघोळ घालतोय. आपल्या घराच्या दारामध्ये त्यांना काय करतोय, स्कूल बॅग आवरून त्यांना बसवतोय. आणि काय करतात, पती पत्नी बाहेर पडतायत. ती लहान मुलं काय करतायत, त्यांची स्कूल बस येईपर्यंत तिथंच बसलेले आहेत. आणि ते 2 तास प्रवास करून आपल्या कामाच्या ठिकाणी जात आहेत, काम करतायत. पुन्हा रात्रीच्या वेळेस काय करतात, परत येत आहेत, रात्रीचं मुलांना कलेक्ट करतायत आणि रात्रीचं पुन्हा काय करतात, घरी 9-10 वाजता येत आहेत. आणखीन काय करतायत, येता आणलेली जी काही फूड पॅकिंग आहे, फास्ट फूड, ते खातायत आणि झोपतायत. आणखीन काय म्हणतात, कर्म ही पूजा. आम्ही आमचं कर्म करतोय. असं जर बघा, देवतीची पुढे किती कलियुगातली दृष्टी, किती दिव्य दृष्टी आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. की असं जर कलियुगातली लोक जर याला कर्म ही पूजा म्हणत असतील तर या कर्मामुळं त्यांना काय होईल, त्याची धर्मामध्ये उन्नती होईल का?
वैराग्य लांबच्या गोष्टी आहेत, भक्ती लांबची गोष्ट आहे ना. भक्ती खूप लांब, भगवंतांचे प्रेम खूप लांब. असे काही लोक भारतातले काय करतात, कर्माविषयी कर्म करत सुटले. काही लोक म्हणतात, काय म्हणतात त्यांचं कर्म बघा, की त्यांचं कर्म असं म्हणे की मानव सेवा माधव सेवा है ना. यातून समाजाची सेवा सुरू आहे, समाजाची सेवा सुरू आहे. गरिबांना ब्लँकेट वाटतायत, गरिबांना खाऊ देत आहेत, गरिबांना कपडे देत आहेत, गरिबांना अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहेत, गरिबाच्या मुलांना शाळेमध्ये फीस भरतायत, अनेक गोष्टी करतायत. मानव सेवा माधव सेवा आहे ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग तेव्हा आपण विचार करतो तेव्हा खरं हाच का धर्म, जे गीता आणि भागवतमला अभिप्रेत असणारा धर्म हाच आहे का, असा तुम्हाला आणि आम्हाला प्रश्न पडू शकतो. कारण आपण काय करतोय, प्रभुपादांनी आपल्यासाठी रेडीमेड सगळं ठेवलेलं आहे म्हणून आपल्याला माहिती आहे. परंतु बऱ्याच लोकांना माहित नाही. काही लोक आणखीन म्हणतात की काय म्हणे की तुम्ही म्हणे काय की निराकार भक्ती करा, मायावाद तत्वज्ञान आपल्या सर्वांना माहिती आहे. निराकार भक्ती, त्या निराकार जे भगवंतांचा निराकार आहे, भगवद्गीतेचा सांगितलेला आहे तो निराकार वेगळा, आणि आता निराकार संप्रदाय आहे ना तो वेगळा चालू आहे. तिथं काय म्हणे, तू भगवंत मी भगवंत, मी तुझ्या पाया पडतो तू माझ्या पाया पडतो, चांगली गोष्ट आहे पाया पडतो. वैष्णव पण एकमेकांच्या पाया, पण ते वैष्णव करतात म्हणजे तू भगवंत मी भगवंत. तू कसंही या सत्संगाला थोडस टाकून आलास तरी चालेल, खाऊन आलास तरी चालेल, कसंही आहे. आता तुम्ही हे कसं माहित, हे माझ्या बरोबर प्रशांत प्रभू जे त्या सत्संगाला जात होते, हे माझा विद्यार्थी आहे, आणि मला मग सांगत, मी म्हटलं काय आध्यात्मिक क्रिया करतोस का, हा करतोय ना, आम्ही भगवंत झाले जातो. कधी मी भगवंत होतो, कधी आणखी दुसरे भगवंत होतात, कधी तिसरे भगवंत होतात. त्याला म्हणलं इकडे ये, इकडे ये, आमच्याकडे जरा येऊन बघ जा. विद्यार्थी असल्यामुळे तो आला, त्याला कळालं. काय कळालं की प्रभुपादांनी काय करून ठेवलं हे दिव्य कार्य त्याला कळालं. पण आपल्याला कळलं आपल्याला कळलं, पण सर्वांच्याच भाग्यामध्ये हे नाही ना. सर्वांच्याच भाग्यामध्ये अशा अनेक गोष्टी सुरू आहेत, अनेक गोष्टी. काही लोक इतके कलियुगाचं नाव होतं नाही, कलह संघर्ष फसवाफसवीचं युग, आणि फसवाफसवी करता करता म्हणजे शून्यामध्ये ध्यान लावा. जसं इथं आपला क्लास सुरू आहे, आपल्या क्लासमध्ये कोणी येऊन बसू शकतं, बरोबर ना, कोणी येऊन बसू शकतं. इचलकरंजीच्या ज्यांना कोणाला हा क्लास अटेंड करायचा आहे, कोणत्याही धर्माचा असू दे, कोणत्याही संप्रदायाचा असू दे, कोणी असू दे, सर्वांच्यासाठी दरवाजे खुले आहेत, बरोबर. इकडे दरवाजा कोणी येऊन बसा. परंतु काही ठिकाणी असं नाही, बंद खोलीमध्ये लाईट लावलेली आहे, त्याच्यावरती ध्यान केंद्रित करा असंही शिकवलं. मग एवढ्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये सुरू आहेत. ही सर्व कर्म देवहूतीचं आपण आभार मानायला पाहिजे की त्या देवहूतीला अगोदरच काळ होतं की पुढे जाऊन की कलियुगातले लोक अशा प्रकारची धार्मिक कर्म करणार आहेत, आणि ही जर धार्मिक कर्म करत असतील, अशा प्रकारची कर्म चालली असतील, तर पुढचा प्रश्न आहे की साहजिकच धर्मामध्ये उन्नती होईल का, नाही होणार. वैराग्य लांबच है ना, प्रेम लांबच. आणि म्हणून आपण त्या प्रभुपादांचे आभार मानायला हवे. का आभार मानायला हवे बघा ना. थोडस प्रभुपादांच्या अगोदरचा जर काळ बघितला तर असे वैराग्य येऊन लोक काय होत होते, हिमालयामध्ये जाऊन वैराग्य करत होते, म्हणजे काय ध्यान करत होते. परंतु हिमालयामध्ये जाऊन ध्यान करण्याचं हे युग आहे का, त्या ज्ञानी लोकांना सुद्धा ते माहित नव्हतं. आणि अशा अनेक लोकांना या भक्ती मार्गापर्यंत प्रगती करण्यासाठी अनेकांना अनेक प्रकारची धडपड करावी लागते. आपल्या सुद्धा आपल्या गुरुवारी यांच्यामध्ये एक राधानाथ महाराज गुरुवारी आहेत. तृषार्थ पथिक नावाचं पुस्तक वाचा. ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांची जी काही जर्नी आहे ती जर्नी आपल्याला सांगते की भगवंतांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं. बरं, आम्ही आपले अनेक गुरुवारी आहेत, अनेक गुरुवारी आपल्याला प्रभुपादांनी दिले. आपण ही दृष्टी विशाल करायला हवी. माझे गुरुवर्य, याचे गुरुवर्य, त्याचे गुरुवर्य, माझेच लय भारी, त्याचेच लय कमी नाही. सर्वांचा रिस्पेक्ट जेव्हा करू तेव्हाच श्री प्रभुपादांची कृपा आपल्यावरती असणार आहे. मग तो गुरु पदावरती असो अगर नसो.
एकमेकांचा सुद्धा आपण काय केला पाहिजे, आदर केला पाहिजे, तरच प्रभुपादांची कृपा मिळणार आहे. एकमेकांना सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे, तरच प्रभुपादांची आपल्यावरती कृपा होणार आहे. आणि जोपर्यंत प्रभुपादांची कृपा होत नाहीये तोपर्यंत या सर्व जे काही अंतिम गंतव्य आहे, ज्याला आपण कृष्ण भक्ती कृष्ण प्रेम म्हणतो, या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ते आपल्याला प्राप्त होणार नाही, हे निश्चित आहे. आणि म्हणून आपण अत्यंत प्रेमानं राहिलं पाहिजे, अत्यंत आदरानं राहिलं पाहिजे, अत्यंत सहकार्याच्या भूमिकातून राहिलं पाहिजे. आणि हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की ज्यांचे मी सुरुवातीला नामोल्लेख केला, या सर्व ज्याला आपण टीएमसी, थोडक्यात शब्दात सांगायचं, टीएमसी टेम्पल मॅनेजमेंट कमिटी जी काही आपल्याला भक्त बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे, हे अत्यंत अद्भुत कार्य आहे, अत्यंत अद्भुत कार्य. हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग पहा, प्रभुपादांच्या शिकवणीकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा आज आपण प्रभुपादांशी कृतज्ञपणा करत आहोत. कृतज्ञ म्हणजे समजते ना, केलेल्या उपकाराची आपण जाणीव ठेवत नाहीये. संपूर्ण जग, लक्षात घ्या, संपूर्ण जग प्रभुपादांना काय म्हणतं, भारताचे आध्यात्मिक राजदूत म्हणतं. आणखीन काय म्हणतं, विश्व गुरु म्हणून बघतो. आपलं सरकार सुद्धा त्यांचा सन्मान करतं, आणि आपण मात्र प्रभुपादांना सहज इजी गोईंग घेतो. अत्यंत दुःखद गोष्ट आहे. प्रभुपादांच्या शिकवणीतून जर आपण गेलो तर निश्चितपणे प्रभुपादांनी सांगितलंय की तुम्ही या मार्गावरती चालत राहा, निश्चितपणे तुम्ही मला येऊन प्राप्त व्हाल. प्रभुपाद कुठे आहेत, भगवंतांच्या धामात आहेत, भगवंतांच्या सोबत आहेत. प्रभुपादांच्या इतका मोठा वैष्णव या कलियुगामध्ये दुसरा कोणीही नाही, असं आपण म्हणायला. त्याची उदाहरणं सांगायची तर अनेक उदाहरण तुम्हाला सांगता येतील. उदाहरण पहा की मी इथं येण्यापूर्वी मी दामोदर सखाप्रभूंना विचारतो होतो की काय सांगायचं या श्लोकाच्या संदर्भात. मी श्लोक वाचून दाखवला प्रभूजींना, आणि मला म्हटलं की या श्लोका संदर्भात काय सांगायचं. प्रभूजींनी एका शब्दात सांगितलं, प्रभुपादांचा मूळ. काय सांगायचंय म्हणे, प्रभुपादांचा मूळ सांगायचंय. समजतं ना, मूळ म्हणजे काय आपण म्हणतो, कल मराठीमध्ये. प्रभुपादांचा मूळ काय आहे, प्रभुपादांचा मूळ जो भगवंतांचा मूळ आहे तोच प्रभुपादांचा आहे. जो भगवंतांचा मूळ आहे तोच प्रभुपादांचा आहे. कारण प्रभुपादांच्या बुक डिस्ट्रीब्युशनच्या अगोदर प्रतिवर्षी आम्ही एक गोष्ट ऐकतो, ती गोष्ट आपणही ऐकलेली आहे, आणि पुन्हा पुन्हा ती ऐकणं आणि त्यातून प्रभुपादांचं महत्व समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रभुपाद इथे यायलाच तयार नव्हते, कलियुगामध्ये या धरणीवरती यायलाच तयार नव्हते. भगवान म्हणजे जा, लोकांचा उद्धार करायचा आहे. तेव्हा नाही 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 मला नाही जायचं. तेव्हा भगवान म्हणाले तू जा आणि काय कर म्हणे, फक्त पुस्तक लिखाणाचं काम कर, बाकीचं सगळं मी करतो, बाकीचं सगळं मी करतो. मग प्रभुपाद इथं आले, खूप संघर्ष प्रभुपादांनी केला. परंतु ही विधानं कशी सत्य, हे विधान कसं सत्य. बऱ्याच लोकांना नवयुगाला वाटेल की तुमचा अंधविश्वास आहे, हे याला काय प्रूफ आहे, त्याला अनेक गोष्टी आहेत, प्रूफ आहे. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये प्रभुपाद एका उद्यानामध्ये बसले होते. उद्यानामध्ये बसले होते आणि उद्यानामध्ये बसल्यानंतर एक दुसरा व्यक्ती येऊन प्रभुपादांच्या जवळ बसला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू झाल्यानंतर की तो व्यक्ती म्हणतोय की स्वामी तुमची जगभरामध्ये किती मंदिर आहेत. प्रभुपाद म्हणाले आमची 108 मंदिर आहेत. कुठे आहेत, ती काळाच्या पडद्याआड आहे. असं जर आम्ही दोघ जण गप्पा मारलो प्रभूजी म्हणणार आम्ही दोघंही एकमेकांना म्हणू, काय म्हणून, हे काहीतरी चाललंय, बालिश चाललंय. परंतु समोरचा व्यक्ती अचंबित झाला, एक साधू आहे म्हणून तो गप्प बसला, निरुत्तर झाला. परंतु प्रभुपादांना माहित होतं पुढे माझी किती मंदिरं होणार आहेत, कुठं होणार आहेत, हे सगळं माहित होतं. आणि प्रभुपाद लक्षात घ्या, प्रभुपाद म्हणायचे, काय म्हणायचे, आपल्या शिष्यांना म्हणायचे, काय म्हणायचे की तुम्हाला माझ्या गुरुनी आणि भगवंतांनी मला सहकार्य करण्यासाठी पाठवलेला आहे. आणि लक्षात घ्या, हाच मूळ काय करायचंय, पुढे म्हणे आपल्याला घेऊन जायचंय.
असं दामोदर सखाप्रभूजी म्हणाले. तेच लोकनाथ स्वामी महाराज सुद्धा एकदा म्हणाले. एकदा युवा प्रीचिंग सुरू होतं आणि युवा प्रीचिंगच्या ठिकाणी मला हा प्रसंग सांगायचा नव्हता पण सांगतो. युवा प्रीचिंग आरोड्यामध्ये अनेक जे प्रीचर आहेत, प्रीचर म्हणजे समजतं ना, प्रचारक आहेत, ते प्रचारक आले होते आणि त्या प्रचारकांच्या समोर लोकनाथ स्वामी महाराज बोलत होते. लोकनाथ स्वामी महाराज काय म्हणाले? लोकनाथ स्वामी महाराज म्हणाले की आतापर्यंत आम्ही जो प्रयत्न केला, अनेक लोक यायची, मंदिरामध्ये ऍडमिट व्हायची आणि मंदिरामधून ऍडमिट झाली की पुन्हा आम्ही काय करायचं, डिसेंबरला फॉलोअप घ्यायचं की किती या वर्षामध्ये किती भक्त आले आणि किती भक्त टिकले. तेव्हा वजाबाकी करताना आमची वजाबाकी शून्याजवळच असायची. काय म्हणायचे? आमची वजाबाकी शून्याजवळ असायची. आणि पुढे गुरु महाराज म्हणले की जसं प्रभुपादांना मदत करण्यासाठी त्यांच्या गुरुने भगवंतानी अनेक भक्तांना पाठवलं आणि हे कार्य पुढे चालत गेलं, तसं गुरु महाराज म्हणतात की तुम्हाला सुद्धा, म्हणजे प्रचारकांना म्हणतात तुम्हाला सुद्धा आमच्या मदतीसाठी श्रील प्रभुपादांनी आणि भगवंतांनी पाठवलेला आहे. आणि तो असणारा जो मूड आहे, तो मूड आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे हे जे काही पुढचे जे काही भविष्य आहे, हे भविष्य प्रभुपाद समजू शकतात, याचाच अर्थ त्यांना सर्व काही गोष्टी पुढच्या माहित होत्या. भगवद्गीतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 800 प्रकारच्या भगवद्गीता असून त्यांची भगवद्गीता अनेक प्रकारचे जगामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदी करतात. जगामध्ये म्हणे सगळ्यात अधिक भाषेतून भाषांतरित झालेलं पुस्तक प्रभुपादांचं कोणतं? भगवद्गीता. हे त्यांचं दिव्य जे काही कार्य आहे, हे दिव्य कार्य त्याने हे कार्य दिलं, हे पुस्तक दिली आपल्याला आणि सांगितलं की काय करा, म्हणे पुस्तक वाचा आणि तुम्ही काय करा, प्रचारक बना. आणि प्रभुपादांनी सांगितलं, ती गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की एक शिष्य म्हणाला की प्रभुपाद मला काही येत नाही, मी कसं प्रीचिंग करणार? तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं, तू काय कर म्हणे, तिथं जा, तो श्लोक वाच, शब्दार्थ वाच, भाषांतर वाच, तात्पर्य वाच, तू निघून ये, बस प्रीचिंग. त्या शिष्याने विचारलं, एवढ्याने भक्त जोडतील का? प्रभुपाद म्हणाले, ते तुझ्या शुद्धतेवरती अवलंबून आहे. तू साधना जर प्रामाणिकपणे करत असलास तर तू जे काही वाचतोय, जे काही बोलतोय, ते पुढच्याला काय होणार आहे, अटॅच होणार आहे. त्याला परमात्मा कनेक्शन म्हणतात. आणि म्हणून इथं प्रभुपादांनी अनेक जे काही तयार केलेले, जे काही त्यांच्या शिष्यांचे शिष्य इथपर्यंत पोहोचले आणि आपल्याला रेडी रेकनर दिलं. जसं दागिना घेताना हॉलमार्क आहे ना, दागिना घेताना हॉलमार्क, तसं भक्तीमध्ये हॉलमार्क आहे. पहिला काय हॉलमार्क? आपण कोण आहोत, याचा तो ब्रह्म जिज्ञासा. आपण कोण आहोत, इथून सुरुवात होते है ना भक्तीची. आपण कोण आहोत, कशासाठी इथं आलोय? इथं ज्याला मटेरियल जग असं म्हणतात, भौतिक जग असं म्हणतात, जे भौतिक जग ज्यापासून बनलेलं आहे तेच इथं प्राप्त होणार आहे. कशानं भरलेलं आहे? दुःखानं भरलेलं आहे. कसं आहे? अशाश्वतम आहे. कोण सांगताय? स्वतः भगवान सांगतायत. असं असताना सुद्धा या ठिकाणी यायचं आणि या ठिकाणी येऊन काय करायची? सुखाची धडपड करायची, अनेक प्रकारची मनोधर्म स्थापन करायचे, अनेक प्रकारचं मी आता सांगितल्याप्रमाणे कर्म करत राहायची, चुकीचे कर्म. या चुकीच्या कर्मांना आपल्याला लाभ होईल? नाही होणार. जे साधू गुरु शास्त्र सांगतायत त्यांच्या मार्गावरती आपण चाललो तर आणि तरच आपल्याला लाभ होणार, अन्यथा लाभ होणार नाही. मनोधर्माचं एक उदाहरण सांगतो. एक शिष्य होता आणि तो आपल्या गुरूंच्याकडे गेला. त्याचं वजन खूप वाढत होतं. तो खूप दिपाड उंचच्या उंच होता, वजन खूप वाढत होतं आणि वजन वाढल्यानंतर तो गेला आणि गुरूंना म्हणाला. तो पंडित होता, ज्ञानी होता, विद्वान होता. तो गेला आणि गुरुला म्हणाला की माझं वजन खूप वाढायला लागलंय. हा काही आध्यात्मिक प्रश्न नाही, पण तुम्ही काय करावं, मला काही सल्ला देता येतो का तुम्हाला?
गुरु म्हणाले की तू थोडासा हलका आहार घे. काय म्हणाले? हलका आहार घे. हलका आहार घे म्हटल्यावर हलका आहार म्हणजे काय? गुरुंना कसं विचारायचं? मी एवढा मोठा पंडित, तो आला, तो चिंतन करू लागला. चिंतनातून एका नदीच्या काठाला बसला होता. चिंतनातून त्याला कळलं की ही नदी वाहत आहे. या नदीच्या तळाशी काय आहे म्हणे? माती आहे. माती आहे. कारण का? माती जड आहे. त्या जड मातीवरती पाणी तरंगतंय, है ना? म्हणजे मातीपेक्षा पाणी हलका आहे. पाण्यावरती तूप तरंगतंय म्हणजे काय? पाण्यापेक्षा तूप हलका आहे. आणि त्या हलक्या असणाऱ्या तुपावरती कचोरी तरंगते, समोसा तरंगतो, पकोडे तरंगतात, पुरी तरंगते. ते सगळं खाल्ल्यामुळं माझं वजन कमी होईल. काल याला म्हणायचं मनोधर्म, कल्याण होईल नाही म्हणा. परंतु प्रभुपादांनी सांगितलेली जी काही एबीसीडी आहे ती एबीसीडी जर आपण गिरवली तर मात्र आपण निश्चितपणे कल्याण होणार. प्रभुपादांच्या अनेक गोष्टी आहेत, त्या अनेक गोष्टी की या श्लोकाशी संलग्न, परंतु मी मुद्दामच विषय डायव्हर्ट केलेला आहे. कारण असं व्हायला नको की मागच्या सत्संगाला आम्ही हे सगळं ऐकलंय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण भक्तीच्या उच्च अशा गंतव्यावरती जातो, ज्याला आपण भक्ती प्रेम म्हणतो, भगवंतांचं प्रेम, ते प्रेम केव्हा प्राप्त होत माहिती आहे? वारंवार जेव्हा आपण महाभारत, वारंवार जेव्हा आपण रामायण, वारंवार जेव्हा आपण गीता, वारंवार जेव्हा आपण भागवतम, वारंवार जी काही आपल्याला सांगितलेली 4 नियमांचं पालन आहे ना, या सगळ्या गोष्टी वारंवार करू, तेव्हाच त्याला पारायण म्हणतात. कशामध्ये? आपण ज्याला वारकरी संप्रदाय म्हणतो, पारायण. परत परत पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करतो, तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला काय होते? भक्ती प्राप्त होते. मग या प्रभुपादांचं आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठीची जी काही धडपड आहे ती धडपड आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. कशाही प्रकारे का असेना त्या व्यक्तीला आपण भक्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा पाश्चात्य देशामधली गोष्ट आहे की प्रभुपादांनी 9 विधा भक्ती सांगितली आणि त्याच्यामध्ये श्रवण, प्रभुपाद म्हणाले की श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती अत्यंत उच्च अशी भक्ती आहे. आणि या भक्तीचा आश्रय घेतला की तुमचं कल्याण होईल. लोक ऐकायला बसले, हिप्पी लोक होते. आता सगळ्यांना एवढं तर माहिती आलेल्या लोकांना प्रणाम करायचा आहे, हा कोणीतरी ज्ञानी आहे, हा कोणीतरी असा आहे, त्याला आदर केला पाहिजे वगैरे, पंचाकल्पतरू म्हटलं पाहिजे वगैरे वगैरे. पण त्यावेळेस काहीच माहित नव्हतं. ते आध्यात्मिक जगताची काय करत होते? वर्णन करत होते. आध्यात्मिक जगताचं वर्णन करत असताना एक हिप्पी उठला आणि प्रभुपादांना प्रश्न विचारला, प्रभुपादजी, वैकुंठ म्हणजे काय आणि वैकुंठात मला का जायला हवं? वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठात का जायला हवं? वैकुंठ म्हणजे काय? प्रभुपादांनी सांगितलं की जिथं चिंतामुक्त असं जीवन आहे, जिथं भगवंताचं सानिध्य आहे, आणि जे काही आध्यात्मिक जे काही वर्णन आहे ते तर सांगितलंच. का जायला हवं सांगताना प्रभुपादांनी त्याच्या मूड मध्ये सांगितलं, ओशियन ऑफ LSD. ओशियन ऑफ LSD. ओशियन म्हणजे काय? सागर. म्हणजे तो नशेचा सागर आहे म्हणे, नशेचा सागर आहे. इथं तुम्ही नशा कशासाठी करता? दिव्य आनंदासाठी करता. तो उच्च आनंद म्हणे तिथं आहे, तो उच्च आनंद. तो तिथंच थांबला. बघा प्रभुपादांनी कशी भक्त सोडली. त्यांच्या अनेक शिष्यांना पोलीस पकडून यायचे. एकाला शिक्षा झाली, तो 6 महिने तुरुंगात राहिला, पुन्हा तो येईना, सत्संगाला येईना. दुसऱ्या भक्तांनी काय केलं? त्याला पकडून आणलं आणि प्रभुपादांच्या समोर बसवलं. हा यायलाच तयार नाही. प्रभुपादांनी विचारलं काय झालं? तर तो म्हणाला की मला शिक्षा झाली, मी तुरुंगात गेलो, आता तुम्हाला कोणत्या, आपण म्हणतो ना मराठीत, तुम्हाला कसं तोंड दाखवू? प्रभुपाद म्हणाले आपले जे गॉड आहेत ना, कृष्णा, यांचा जन्मच तुरुंगामध्ये झाला होता.
आणि तू तर तुरुंगात फक्त थोड्या वेळासाठी जाऊन आलास. काही नाही, ये तू. त्यांना जोडलं गेलं. एकदा पहा की प्रभुपाद किती विश्वास त्या लोकांचा प्रभुपादांच्यावरती होता. अनेक गोष्टीतून केस चालू होती. असेच LSD लोकांनी केसेस असायच्या. केस चालू होती. प्रभुपादांचं दर्शन करून तो भक्त गेला. प्रभुपादांना म्हणाला की मला शिक्षा होईल का? तर प्रभुपाद म्हणाले की तू कृष्णाला किती सरेंडर आहेस, शरण आहेस, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तो म्हणाला नाही नाही नाही, मला भगवंतांची सेवा खूप आवडते, भगवंत खूप आवडतात, तुम्ही पण खूप आवडता. मग प्रभुपाद म्हणले मग चिंता करू नको, त्या भगवंताचं स्मरण करत तू जा. तो गेला. त्या दिवशी लास्ट हिअरिंग होतं आणि प्रभुपादांनी सांगितल्याप्रमाणे तो भगवंताचं चिंतन करत गेला. जजने शेवटची त्याचं हिअरिंग ऐकायचं, शिक्षा करायची त्याला. आता त्याचं काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं आणि शिक्षा सुनवायची. हा शेवटचा दिवस होता. मग जजने विचारलं की तुला काय सांगायचंय का? तो म्हणाला मला काही सांगायचं नाही. पण जज म्हणाले की मला थोडस जाणून घ्यायचंय, तुझी दिनचर्या सांग. तो म्हणाला की मी सध्या एक महान आचार्य आहेत, अभयचरण अरविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, त्यांचा मी आश्रय घेतलेला आहे आणि त्यांच्या आश्रय घेऊन मी त्या ठिकाणी त्यांच्या आश्रमामध्ये राहतो आणि सध्या मी ट्रेनिंग घेत आहे. त्यांनी विचारलं म्हणजे तुझं नेमकं काय काय आहे तू सांग. त्यानं सांगितलं सकाळी 3:30ला उठायचं, थंड पाण्याने आंघोळ करायची, 4:30ला मंगल आरतीला जायचं. त्या जजला काय मंगल आरती वगैरे काय माहिती. ठीक आहे. पुन्हा काय करता तुम्ही? आम्ही नंतर तुलसी पूजा करतो, नरसिंह आरती करतो, तुलसी पूजा करतो, नंतर 16 माळेचा जप करतो, चॅन्टिंग. ते 16 माळेचा जप करता म्हणजे काय करता तुम्ही? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 16 माळेचा आम्ही जप करतो. या तो जज म्हणाला एवढाच मंत्र म्हणायचा, 16 माळा म्हणजे काय? सगळं जजने विचार. 108 वेळा म्हटले की 1 माळ पूर्ण होते. किती वेळ लागतो? 2 तास लागतात. 2 तास तुम्ही हेच म्हणतात? तो म्हणाला हो हेच म्हणतो. पुन्हा काय करतो? पुन्हा श्रृंगार आरती करतो. पुन्हा काय करतो? गुरु पूजा करतो. पुन्हा काय करतो? भागवत क्लास करतो. पुन्हा काय करतो? प्रसाद घेतो. प्रसाद घेतो म्हणजे काय करतो? हेच आहे. जज कसं आहे. पुन्हा काय करतात? याशिवाय आणखीन काय वेगळं आहे तुमच्या? 4 नियमांचं पालन करतो. कोणत्याचे 4 नियम? जुगार वर्ज, मांसाहार वर्ज, नशापान वर्ज, व्यभिचार वर्ज. जज थक्क झाला. जजनं म्हण शेवटी रिमार्क लिहिला की तुला मुक्त करण्यात येत आहे, तुला कसल्याही प्रकारची शिक्षा नाही. बाकीच्या जे काही त्यांचं बेंच असतं ना, त्या बेंचने प्रश्न करायच्या आधी ह्यालाच राहत नाही. ह्योच म्हणतोय जज साहेब मला का सोडायला लागला तुम्ही? जज साहेब म्हणाले मी जी शिक्षा देणार होतो त्याच्यापेक्षा अधिक शिक्षा तो ऑलरेडी भोगत आहे. म्हणून मी तुला सोडतो. म्हणजे भक्ती म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, भक्ती ही सुळावरची पोळी है ना. येड्या गवळ्याचं काम नाही भक्ती करायचं, येड्या गवळ्याचं काम. तो उत्साह आपल्याला कुठून मिळतो? प्रभुपादांच्या पासून तो संक्रमित होतो. प्रभुपादांच्या पासून संक्रमित होतो. एकदा जनक महाराजांच्या दरबारात उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मग हळूहळू संक्रमित होतो. मग काय होतं? आपल्यावरती कृपा दृष्टी पडते, वैष्णवांची कृपा दृष्टी. याच्याविषयी एक गोष्ट, मला गोष्टी सांगायला खूप आवडतात, परंतु मला प्रभूजीने टाइम जे दिलेला आहे ना ते संपत आलेलं आहे. थोडस 1-5 मिनिटं पुढे जाईल, परंतु मी सांगतोच गोष्ट, कारण मला मोह जास्त होतो. प्रभूजी जरा मी मोहात गोष्टींच्या मोहात आहे, त्यामुळे एक दोन गोष्टी सांगतो तुम्हाला. एक गोष्ट की हा जो काही आपल्याला येणार जे काही प्रवाह आहे वरून गुरु शिष्य परंपरेतून, तो अद्भुत आहे.
की एकदा बघा की वैष्णव म्हणतात यांना, वैष्णव म्हणतात की वैष्णवाच्या दर्शनाचा काय लाभ होतो. बऱ्याच वेळा मी ही गोष्ट सांगत असतो, परंतु आज मी मात्र 2 मिनिटात सांगणार आहे, त्यामुळे ध्यानपूर्वक ऐकणाऱ्यालाच कळणार आहे, बाकीच्यांच्या स्टेप्स चुकणार, कारण गोष्ट रंगवायला आपल्याकडे वेळ नाही है ना. ध्यानपूर्वक ऐक की एकदा स्वतः नारद मुनींनी भ्रमण करत 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 भगवंतांच्या धामात नारद मुनी नेहमी जातात. जेव्हा जेव्हा काय होतात, भ्रमण करून त्यांना काय होते की आता आपल्याला भगवंतांचं दर्शन करावंच वाटतं, तेव्हा ते भगवंतांच्या धामात जातात, भगवंतांचं दर्शन करतात, पुन्हा चार्जिंग होतात, रिचार्ज होतात, कृपा प्राप्त करतात, पुन्हा येतात. तेव्हा भगवंतांनी एकदा प्रश्न विचारला की भगवंता की दर्शन, वैष्णवाच्या दर्शनाचा काय लाभ होतो. भगवंत म्हणाले की हा प्रश्न तू गोबरमधल्या किड्याला विचार. आता मधल्या स्टेप सांगत नाही मी. नारद मुनी भ्रमण करत असताना एका गोबर म्हणजे कळतं ना, शेण, गाईचं शेण, त्या शेणातल्या एका किड्याला नारद मुनींनी बघितलं आणि नारद मुनी म्हणतात की भगवंतांना काहीतरी वेगळं शिकवायचंय मला, आणि मग त्यांनाच प्रश्न केला पाहिजे, त्या किड्यालाच प्रश्न केला पाहिजे. नारद मुनी प्रश्न विचारला की वैष्णवाच्या दर्शनाचा काय लाभ. तो किडा तडपडला आणि मरून गेला, तडपडला आणि मरून गेला. मग तडपडला आणि मरून गेल्याबरोबर नारद मुनी म्हणले ठीक आहे, पुन्हा भ्रमण करत जेव्हा आपण भगवंतांच्याकडे जाऊ तेव्हा आपण हा प्रश्न पुन्हा विचारू. पुन्हा प्रचार प्रसार कार्य करत 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 जेव्हा ते भगवंतांच्या धामामध्ये गेले तेव्हा त्यांना आठवण झाली की आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. तेव्हा त्यांनी पुन्हा विचारलं की हे भगवंता की वैष्णवाच्या दर्शनाचा काय लाभ होतो. तेव्हा भगवंत म्हणाले की हा प्रश्न म्हणे तू गायीच्या वासराला विचार. मधल्या गोष्टी सांगत नाही, कुठं गोशाळेत गेले, वासरू भेटले, डायरेक्ट वासरापाशी मी कथा घेऊन चाल. तर वासराजवळ गेले आणि वासराला असं त्यांनी पाठीवर हात फिरवला, डोक्यावर हात फिरवला, डोळ्यात डोळे घातले, डोळ्यात डोळे घालून काय म्हणतायत पहा की वैष्णवाच्या दर्शनाचा काय लाभ होतो. त्याच बरोबर वासरू तडपड आणि मेले. यावेळेस मात्र नारद मुनींना शॉक लागला आणि नारद मुनी विचारात पडले हे असं कसं. आणि त्यांना आठवलं की किडा पण मेला होता. आणि ते भ्रमण करत करत पुन्हा भगवंतांच्या जवळ गेले आणि ते पुन्हा भगवंताला म्हणाले की माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं की वैष्णवाच्या दर्शनाचा काय लाभ होतो. तेव्हा भगवंत म्हणाले की हा प्रश्न तू म्हणे राजकुमारला विचार. नारद मुनी सावध झाले, किडा मेला होता, वासरू मेलं होतं, आता राजकुमार मरू शकतो. नारद मुनी तिथं थांबले, हात जोडले आणि भगवंतांना विनंती करतायत, भगवंता एक छोटीशी अट आहे, एक छोटीशी विनंती आहे की राजकुमार मरता कामा नये. भगवान म्हणाले नाही मरणार, तू काळजी करू चा. आणि नारद मुनी त्या राजमहालामध्ये गेले. प्रवेश करत असतानाच पहा, प्रवेश करत असताना काय झालं म्हणे की तो राजकुमार ना, छोटा राजकुमार होता, तो छोटा राजकुमार पळत 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 जातो आणि काय करतो, नारद मुनीला दंडवत प्रणाम करतो आणि नारद मुनीला म्हणतो मला ओळखत का, मला ओळखत का, मला ओळखत का. नारद मुनी म्हणाले यापूर्वी जेव्हा मी तुझ्या बाबांच्याकडे आलो होतो तेव्हा तू जन्माला सुद्धा आला नव्हतास, मी तुला कसा ओळखणार. तेव्हा तो राजकुमार म्हणतो नाही, ही आपली तिसरी भेट आहे. पहिल्या भेटीमध्ये मी शेणातला किडा होतो, दुसऱ्या भेटीमध्ये मला भगवंतानं गायीचं वासरू केलं, त्या ठिकाणी माझी भेट झाली आणि पुन्हा तुमचं दर्शन झालं तेव्हा मी आता राजकुमार बनलोय. परंतु आता मला माहित नाही की आता माझं काय होणार आहे, काय कल्याण होणार आहे. त्याच वेळेस नारद मुनी म्हणाले तुला माहित नसलं तर मला माहित आहे की या जन्मामध्ये तुला भगवंतांची प्राप्ती होणार. म्हणजे वैष्णवाच्या दर्शनाचा हा लाभ होतो, वैष्णवाच्या दर्शनाचा हा लाभ. आणि हा वरून खाली असा चालत आलेला असतो. वैष्णव छोटा मोठा कपड्यावरून त्याच्या कशावरही कळणार नाही तुम्हाला. म्हणून त्या वैष्णवाचा चरणी अपराध होऊ नये म्हणून तर आपण काय केलं पाहिजे, वारंवार त्याला प्रणाम करत केलं पाहिजे, प्रणाम करत सुटलं पाहिजे, प्रणाम करत सुटलं पाहिजे. अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा ही प्रभुपादांनी जी काही दिलेली आपल्याला देण आहे ही जतन केली पाहिजे. आणि तुमच्यावरती तर विशेष अशी कृपा आहे की वरिष्ठ वैष्णव सहजनाम प्रभूजी इथं येत असतात, दामोदर सखा प्रभूजी इथं स्वतः राहिलेले आहेत. आताच इथं आम्ही चर्चा करत होतो मंदिर बघून आल्यानंतर, तेव्हा कृष्ण रसायन प्रभूजी म्हणतो ते एवढं मोठं मंदिर उभा करतायत तरी सुद्धा अत्यंत नम्रपणे म्हणतो तरी सुद्धा मोह सुटत नाही आम्हाला. परंतु प्रभूजी सुटलेला आहे. एवढं सोपं काम नाहीये, एवढं सोपं काम. त्या मोहा संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगतो.
आणि या प्रक्रियेतला अंतिम भागाकडे आपण वळू. चालते ना गोष्ट? नक्की. अंतिम गोष्ट सांगतो की जनक महाराजांच्या दरबारामध्ये एका गोष्टीवरती चर्चा चालू होती आणि ती गोष्ट होती मोह सुटत नाही. या मोहासाठी काय करायला पाहिजे. अनेक ब्राह्मण अनेक गोष्टी सांगत होते आणि तेवढ्यात अष्टवक्र मुनींचा प्रवेश झाला. अष्टवक्र मुनींचा प्रवेश झाला. सगळे उठून उभे राहिले. राजाही उठून उभे राहिला. जनक महाराज उठून उभे राहिले आणि त्यांनी बसायला त्यांना आसन दिलं. ते खाली बसले. राजावरती बसलेला आहे आणि मग ते सगळे खाली बसल्यानंतर मग काय चालू आहे दरबारात, कोणती चर्चा चालू आहे हे जनक महाराजांनी त्यांनाही प्रश्न केला की या मोहातून आपण कसं सुटायचं आहे, मोहातून सुटण्याचा उपाय काय. तेव्हा जनक महाराज म्हणाले की ज्ञान वरून खाली वाहतं, खालून वर नाही. पहिलं वाक्य जनक महाराजांना कळालं. जनक महाराज आपल्या आसनावरून उठले आणि खाली बसले आणि त्यांना अष्टवक्र मुनींना वरती बसवलं आणि पुन्हा जनक महाराजांनी खाली बसून म्हणजे खालच्या आसनावरती बसून प्रश्न केला की या मोहातून सुटण्याचा मार्ग. त्याबरोबर अष्टवक्र मुनी उठले आणि त्या दरबारातून बाहेर चालायला लागले. बाहेर चालत सुटले. सगळं मग आता ते एवढ्या मोठ्या आसनावर बसलेला व्यक्ती उतरतोय आणि मोठा एक वैष्णव आहे तो सुद्धा बाहेर चाललेला आहे. म्हणजे सगळे बाहेर चालले. राजमहालाच्या बाहेर आले आणि राजमहालाच्या बाहेर एक मोठं एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाला अशी मिठी मारली आणि काय म्हणतायत, सोड मला. बाकीचे सगळे राजा आणि सगळे त्यांचे जे काही प्रधान ते अनेक असले आलेले सगळे जे काही त्यांचे सल्लागार मंडळ आणि त्यांचे असणारे राज ऋषी वगैरे सगळे बघत होते आणि काही आश्चर्यचकित झाले. आणि जे विद्वान होते ना त्या विद्वानांना कळालं. त्यातच एक विद्वान होते ते जनक महाराज पुढे जात आहेत आणि नम्रतेने म्हणतायत की महाराज आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं है ना, की आम्ही काय धरून बसलोय, आम्ही धरून बसलोय, सुटत नाही. आणि तो मोह सुटला म्हणून या ठिकाणी दिव्य महाल आम्ही बघून आलो. तो दिव्य महाल या राधा श्याम सुंदरांच्यासाठी कृष्ण रसायन प्रभूजी आणि आपण आहात. असं नाही की कृष्ण रसायन प्रभूजी असं म्हणत नाही की आम्ही बांधला. उलट त्यांच्याकडे इतकं मोठं औदार्य आहे की ते त्यांना जाणीव आहे की काय जाणीव आहे की प्रभू रामचंद्रांनी जेव्हा हनुमानजी मोठीच्या मोठी काय करत होते, शिळा उचलत होते आणि सेतू बांधण्यासाठी टाकत होते तेव्हा खारुताईला म्हणतात की तू बाजूला होतही नाही तर काय होईल, माझ्या पायाखाली येशील आणि चेंगरून जाशील. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी दोघांनाही बोलून घेतला आणि दोघांनाही काय म्हणताय की तुझीही सेवा आणि हनुमानजींची सेवा मला तेवढीच प्रिय आहे. म्हणून तुमचं नाव घेतलं नाही म्हणून असं समजू नका की काही तुमचं सेवा नाही, तुमचंही योगदान आहे. की काही लोकांना वाटेल की काय आमचं योगदान, आम्ही एक रुपया दिला नाही असंही काही लोकांना वाटेल. तेव्हा लोकनाथ स्वामी महाराजांनी सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. लोकनाथ महाराज जेव्हा आरोड्यामध्ये, मी आताच प्रभूजींशी बोललो की आरोड्यामध्ये मोठं मंदिर उभा करायचं होतं की एक 8-10 कोटीचा प्रकल्प होता आणि त्या प्रकल्पासाठी पैसे नाही येत आणि तरी सुद्धा प्रकल्पाची घोषणा झाली आणि प्रकल्प सुरू झाला. तेव्हा लोकनाथ महाराजांना आम्ही लोक म्हणतो की 8-10 कोटी या ग्रामीण भागातून कुठून आणायचे. तेव्हा लोकनाथ महाराज एकच म्हणायचे की तुम्ही फक्त प्रार्थना करा की हे राधा गोपालजी, आम्ही तुमच्यासाठी एक महाल बांधू इच्छितोय, त्या आमच्या प्रयत्नाला यश येऊ दे. बस इतकी प्रार्थना करत राहा आणि या प्रार्थनेला सपोर्ट म्हणून तुम्ही काय करा, जप करा, साधना करा. तुमची साधनाच काय करेल, हे मंदिराला मूर्त रूप प्राप्त करून देईल. आणि त्या ग्रामीण भागामध्ये ते मंदिर उभं राहिलं आणि तोच मंत्र घेऊन इथं सहस्रनाम प्रभूजी आहेत, दामोदर सखा प्रभूजी आहेत, ब्रजकुमार प्रभूजी आहेत, तोच मंत्र घेऊन इथं तुमच्या समोर उभे असतात आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही प्रार्थना करा. यथाशक्ती जे शक्य आहे ते लावा. काही शक्य नाही, प्रार्थना करा. काही शक्य नाही, आपण काय करा, छोटी मोठी अनेक सेवा आहेत, त्या अनेक सेवांमध्ये सहभागी व्हा, उत्साह वाढवा, भक्त जोडा. इथं तुमची टीएमसी टेम्पल मॅनेजमेंट कमिटी म्हणत होती की काय म्हणत होते, एवढा मोठा महाल आम्ही बांधायला लागलो पण भक्त कुठं आहे.
तुम्ही सगळ्यांनी सांगा, आम्ही कोण आहोत? आम्ही भक्त आहोत. त्या मंदिराच्या परिसरामध्ये किती तुम्ही दिव्य दृष्टी ठेवून, दूरदृष्टी ठेवून मंदिराच्या परिसरामध्येच भक्त राहायला लागलेले, त्यांची घरं व्हायला लागलेले आहेत. तुम्हीच आपल्या आपल्या भौतिक जीवनातून थोडीशी व्यस्तता कमी करून तिथं सेवेमध्ये सतर्क राहा. अनेक माताजी लोक उत्साही आहेत, त्या उत्साही माताजी लोक या सेवेमध्ये जोडू शकतात. आणि जेव्हा माताजींचा उत्साह असतो ना, तेव्हा प्रभूजींना आपोआप उत्साह येतोच येतो. म्हणजे काय, पती पत्नीचं उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ बुक गीता डिस्ट्रीब्युशनला जातो ना, गीता डिस्ट्रीब्युशनला जातो, गीता वितरणाच्या वेळेस आपल्याला मंत्र दिला जातो. काय मंत्र दिला जातो की एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर भगवद्गीता कुणाच्या हातात ठेवायची? माताजींच्या हातात ठेवायची. आणि माताजींची संवाद करायचा. माताजी म्हणल्या की गीता घे, की गीता घेतली जाईल. माताजी म्हणले की नको की गीता नाही घेतली. तेव्हा माताजी लोकांनी, इथं पुष्कळ माताजी लोक आहेत, त्या वैष्णवी आहेत, त्या आपल्या आपल्या घरातल्या लोकांना वैष्णव बनवत आहेत. आणि म्हणून आपल्याकडे भक्तांची कसल्याही प्रकारची कमतरता येणार नाही. अशी आपण सर्वांनी मिळून आपण सर्वांनी गुरु गौरांगांच्या चरणी, प्रभुपादांच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करायची. आणि हे एक अद्भुत आणि दिव्य निश्चितपणे मंदिर होणार आहे. आणि याची दिव्यता शेवटच्या शब्दात सांगतो. जेव्हा गुरु महाराज इथं येऊन जातात ना, तेव्हा एकच वाक्य म्हणतात की आमच्या संपूर्ण इस्कॉनच्या जीवनामध्ये जवळजवळ 50-55 वर्ष झाला मी इस्कॉन मध्ये कार्यरत आहोत. बिना हेडॅकचं जर मंदिर कोणतं बनत असेल तर ते आहे श्री श्री राधा श्याम सुंदर मंदिर इचलकरंजी. कुणाचे हेडॅक? गुरुदेवांची. मग प्रभुपादांची कृपा किती असेल है ना. गुरुच जर आपल्यावरती एवढे प्रसन्न असतील, माहित आहे आपल्याला सेवेशिवाय गुरु महाराज प्रसन्न होत नाही. परंतु इचलकरंजी वासियांच्यावरती गुरु महाराजांची भरपूर कृपा आहे. केव्हाही बरोबर यायला तयार, एका पायावरती तयार आहेत ना. प्रोजन केव्हाही बरोबर तयार. तेव्हा अशा वैष्णवांचा संघ आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपण अधिक भाग्यशाली आहात. आपण चांगलं कर्म करा, त्यामुळं चांगला आपल्या धर्मामध्ये उन्नती होईल. या श्लोकाप्रमाणे देवहूतीने सांगितल्याप्रमाणे तिनं थोडस निगेटिव्ह अप्रोचनं सांगितलेलं आहे, परंतु तो आपण पॉझिटिव्ह करायचा आहे. आणि प्रभुपादांच्या मूड मध्ये सांगायचं झालं तर चांगलं कर्म म्हणजे सत्वगुणी कर्म आपल्याला काय करेल? धर्मामध्ये उन्नती करेल. आणि जेव्हा धर्मामध्ये उन्नती होईल तेव्हा आपल्याला वैराग्य प्राप्त होईल. वैराग्य प्राप्त व्हायचं म्हणजे घाबरू नका, कुठं जायचं नाही. युक्त वैराग्य. युक्त वैराग्य म्हणजे जसं आपण कृष्ण रसायन प्रभूंना पाहतो किंवा अनेक जे कोणी डोनर आहेत, जे कोणी या मंदिरासाठी खस्ता खात आहेत, त्यांचं युक्त वैराग्य म्हणजे जे काही आपल्याकडे आहे ते भगवंताच्या सेवेमध्ये लावणं म्हणजे युक्त वैराग्य. त्यासाठी काही असं लंगोटीच लावली पाहिजे आणि त्यासाठी काही वनातच गेलं पाहिजे असं वैराग्याची अपेक्षा नाहीये. प्रभुपादांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे युक्त वैराग्य प्राप्त होईल. आणि त्याच्यानंतर निश्चितपणे भगवंताची दिव्य कृपा, आणि ती कृपा म्हणजे अंतिम गंतव्य, ते म्हणजे भगवंतांचं प्रेम आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. की जो काही नियोजित श्लोक होता तो सोडून मला थोडस बोलावं लागल्यामुळं मी काही इकडं तिकडं जरा भटकला असलो तरी क्षमा करा. आणि जे काही चांगलं असं काही वाटलं असेल तर ते काय करा, आपल्यासोबत घेऊन जा. आणि नित्य रोज आपला जेव्हा जेव्हा जप पूर्ण होईल तेव्हा या मंदिरासाठी आपण मंदिराच्या पूर्णतेसाठी काय करा, प्रार्थना करा भगवंतांच्याकडे. आणि जेणेकरून आपलं हे मंदिर यथा अवकाश म्हणजे कमीत कमी काळामध्ये पूर्ण होईल. असं कधीच होत नाही की इतक्या फास्ट कुठलंच मंदिर सुरू नाही. मागच्या वेळेस महाराज आले होते तर खाली फाउंडेशन मध्ये होतं, आता आले तर 2-3 स्लॅब पडलेत है ना. याच्यापेक्षा फास्ट काय, परंतु याच्याही पेक्षा फास्ट निश्चितपणे होईल. याच्यामध्ये काही अडचण येणार नाही, विघ्न येणार नाही. यासाठी आपण 3 वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणून आपण थांबूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम
हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री श्री राधा श्याम सुंदर की जय, गौनिता की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रीमान गुरुदेव की जय, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय। असं थोडस वेडवाकडं झालं असलं तरी क्षमा करा। आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभुपादांचा मूड सांभाळा। तो मूड म्हणजे अनेक लोकांना जोडा, ठीक आहे। कशाही प्रकारे असं ना, ज्याला जे आवडते ते सांगत राहा। प्रसाद छान असतो, ज्याला एखाद्याला प्रसाद आवडतो, ज्याला एखादं काही जे आवडतंय ते सांगून इथपर्यंत घेऊन या। पुष्कळ इथं तुम्ही जमा झालेला। धन्यवाद। हरे कृष्ण।